नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, सेबीने निफ्टी बँक इंडेक्सवरील डेरिव्हेटिव्हसाठी नवीन नियम लागू केलेत। याचा उद्देश जोखीम कमी करणं आणि विविधता वाढवणं हा आहे। नवीन अधिसूचनेनुसार बँक निफ्टी इंडेक्समध्ये आता किमान 14 बँकच्या शेअर्सचा समावेश होणार आहे। याआधी यामध्ये 12 शेअर्सचा समावेश होता। या व्यतिरिक्त टॉप शेअर्सचं वेटेज हे 33% 20% कमी करण्यात आले। टॉप 3 शेअर्सचं एकूण वेटेज हे 62% 45% कमी करण्यात आले। हे बदल HDFC बँक, ICICI बँक आणि स्टेट बँक ऑफ इंडिया सारख्या प्रमुख बँकांवरती परिणाम करतील। सेबीने म्हटलंय की टॉप बँकांचं वेटेज 4 टप्प्यात कमी केलं जाईल। पहिलं समायोजन हे डिसेंबर 2025 मध्ये होईल आणि उर्वरित 3 मार्च 2026 पर्यंत पूर्ण होईल। निधीमध्ये ठेवलेल्या मालमत्तेनुसार पद्धतशीरपणे समायोजन सुनिश्चित करण्याची ही प्रक्रिया हळूहळू सुरू होईल। सध्या बँक निफ्टीमध्ये IDFC फर्स्ट बँक, कॅनरा बँक, PNB, फेडरल बँक, बँक ऑफ बडोदा, SBI, EU स्मॉल फायनान्स बँक, ॲक्सिस बँक, इंडसइंड बँक, HDFC बँक, ICICI बँक आणि कोटक महिंद्रा बँक यांचा समावेश आहे। नवीन नियमांनुसार येस बँक, इंडियन बँक आणि युनियन बँक ऑफ इंडिया आणि बँक ऑफ इंडियाचा देखील समावेश करण्याचा विचार चालू आहे। 30 सप्टेंबरपर्यंत निफ्टी बँकेमध्ये HDFC बँकेचं वजन हे 28.49%, तर ICICI बँकेचं वेटेज हे 24.38% आणि SBIचं 9.17% होतं। तर कोटक बँकेचं 8.97 आणि ॲक्सिस बँकेचं 8.78% आहे। हे देखील टॉप 5 शेअर्समध्ये येतात। आता नवीन परिपत्रकानुसार निफ्टी बँकेतील शेअर्सचं कमाल वजन हे 33 वरून 20% कमी करण्यात आले आणि टॉप 3 शेअर्सचं एकूण वेटेज हे 62% वरून 45% कमी करण्यात आले। याचा अर्थ असा की निफ्टी बँकेवरती वर्चस्व गाजवणाऱ्या टॉप 3 शेअर्समध्ये HDFC बँक, ICICI बँक आणि स्टेट बँक ऑफ इंडिया यांचं वजन निफ्टी बँकेमध्ये हळूहळू कमी करण्यात येईल। हे बदल डिसेंबर 2025 पर्यंत एकाच टप्प्यात BSE बँकेक्स आणि NSEच्या फिन निफ्टी सारख्या इतर वित्तीय निर्देशांकात देखील लागू केले जातील। हे पाऊल सेबीच्या मे 2025च्या परिपत्रकानुसार उचलण्यात आले, ज्यामध्ये रिस्क मॅनेजमेंट आणि गुंतवणूकदारांना सुरक्षित ठेवणं हे यातलं सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे। तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।